काँग्रेस पक्षानं नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भंडारा शहरात शक्तीप्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल केले। यावेळी राज्यात सरकारविरुद्ध जनतेचा रोष स्पष्टपणे दिसून येत आहे। भंडारा असो किंवा गोंदिया, महाविकास आघाडी सर्व नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये प्रचंड विजय मिळवेल असा दावा ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला। भंडारा शहरातलं नामांकन पत्र दाखल करण्यासाठी काँग्रेस आणि आमचे जे अलायन्स आहे त्यांच्यामध्ये पाहिलेला उत्साह आणि जनतेमध्ये सुद्धा आज भंडारा शहरामध्ये असलेल्या मग शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल जे आज सत्तेमध्ये आहे, या सगळ्यांचा भ्रष्टाचार हा जनतेच्या लक्षात आणि भंडाऱ्याची जी दुर्दशा गेल्या 10 वर्षात ह्या तिघांनी मिळून जी केलेली आहे ती भंडारा शहराच्या जनतेला समजलेली आहे। काँग्रेस आणि काँग्रेस अलायन्स या सगळ्या घटकाच्या लोकांनी आणि भंडारा शहरातील जनतेचा आशीर्वाद हा काँग्रेस आणि काँग्रेस अलायन्सच्या सोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे। बहुमतानं या ठिकाणी आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार असतील, आमचे सदस्य असतील, ते निवडून येतील। हीच परिस्थिती मग भंडारा जिल्ह्यातील अजून 3 भंडारा सोडून त्याही नगरपालिकेमध्ये आहे। गोंदिया जिल्ह्यामध्येही 4 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्याही निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि अलायन्स आपल्याला बहुमतानं निवडून आलेलं पाहायला मिळणार आहे।